नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, आपण नेहमी लेसन्स, पोएम्स हे सगळं शिकतो. तसंच आपण लिंग, वचन यासारखा ग्रामर पार्टही शिकला. आज नवीन भाग म्हणजे समानार्थी शब्द हे शिकणार आहोत. समानार्थी शब्द म्हणजे काय? सिनॉनिम्स. आपल्या प्रत्येक लेसनच्या खाली हा प्रश्न असतोच की समानार्थी शब्द लिहा, किंवा तुम्ही जेव्हा एक्झाम पेपर सोडवता त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न असतो समानार्थी शब्द लिहा म्हणून. तर आज आपण समानार्थी शब्द याची उजळणी करणार आहोत. प्रथम आपण समानार्थी शब्द म्हणजे काय याची व्याख्या पाहूया. एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिनॉनिम वर्ड्स किंवा सिनॉनिम्स असं म्हणतो. आता आपण या समानार्थी शब्दांची काही उदाहरणं पाहणार आहोत. पहा बरं. आता मी तुम्हाला एक एक शब्द आणि त्याचा समानार्थी शब्द सांगणार आहे. पहिला पहा बरं, अंग. त्याचा समानार्थी शब्द आहे शरीर. अंग म्हणजे काय? बॉडी. नंबर 2 पहा, सिंह. सिंह म्हणजे लायन. त्याचा समानार्थी शब्द आहे केसरी आणि वनराज. नेक्स्ट आहे समुद्र. त्याचे समानार्थी शब्द आहेत सागर आणि दर्या. समुद्र म्हणजे काय? सी, समुंदर. हिंदी में समुंदर बोलते हैं, है ना. नंबर 4 थंडी. थंडी म्हणजे कोल्ड. त्याचे समानार्थी शब्द आहेत गारवा आणि गारठा. अंधार म्हणजे काळोख. अंधार म्हणजे काय? डार्क. आणि त्याचा समानार्थी शब्द काय आहे? काळोख. रात्र. रात्र म्हणजे नाईट. निशा आणि रजनी हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पृथ्वी, अर्थ. समानार्थी शब्द आहेत अवनी, धरणी. आता अरण्य म्हणजे जंगल, वन, रान. अरण्य म्हणजे काय? जंगल. राग म्हणजे अँगर. त्याचे शब्द आहेत क्रोध आणि संताप. नेक्स्ट आहे औषध. औषध म्हणजे मेडिसिन. त्याचा समानार्थी शब्द आहे दवा. आता नेक्स्ट पहा, पाय म्हणजे लेग. त्याचे समानार्थी शब्द आहेत पद किंवा चरण. नंबर 12 थकणे म्हणजे दमणे. थकणे म्हणजे टायर. नेक्स्ट धावणे म्हणजे पळणे. धावणे म्हणजे काय? टू रन. त्याचा समानार्थी शब्द आहे पळणे. घाबरणे म्हणजे भीती वाटणे किंवा भय वाटणे. घाबरणे म्हणजे काय? फ्रायटंड. पांढरा. पांढरा म्हणजे श्वेत किंवा सफेद. पांढऱ्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? व्हाईट. पुढचा शब्द पहा, झेंडा म्हणजे फ्लॅग. त्याचे समानार्थी शब्द आहेत ध्वज, निशाण किंवा पताका. आता नेक्स्ट आहे वंदन म्हणजे नमस्कार. वंदन म्हणजे काय? टू सॅल्यूट. त्याचा समानार्थी शब्द कोणता लिहिला आहे आपण? नमस्कार. पुढचा शब्द आहे हिरवा म्हणजे ग्रीन. त्याचा समानार्थी शब्द पहा हरित. पुढचा शब्द आहे सुरू म्हणजे प्रारंभ. सुरू म्हणजे काय? स्टार्ट. त्याचा अर्थ काय लिहिला आहे आपण? प्रारंभ. शेवट, अंत. शेवट म्हणजे लास्ट. त्याचा समानार्थी शब्द आहे अंत. नेक्स्ट आहे जमले म्हणजे गोळा करणे. टू गॅदर म्हणजेच काय? गोळा करणे. पहिली म्हणजे प्रथम. पहिली म्हणजे फर्स्ट.
फूल म्हणजे पुष्प, सुमन, कुसुम. पुष्पचा इंग्रजीत अर्थ काय? फ्लावर. राजा म्हणजे नृप, भूप हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. राजा म्हणजे किंग. नेक्स्ट शब्द आहे नाव म्हणजे नाम. नाव म्हणजे काय? नेम. इंग्रजीत आपण काय म्हणतो? नेम. त्याचा समानार्थी शब्द आहे नाम. आता पुढील शब्द पहा. वास, गंध. वास म्हणजे स्मेल. थोर म्हणजे महान. थोर म्हणजे इंग्रजीत ग्रेट. त्याचा समानार्थी शब्द आहे महान. मुलुक म्हणजे एरिया. त्याला समानार्थी शब्द आहे प्रदेश. देशभावना म्हणजे देशप्रेम किंवा देशभक्ती म्हणजे पॅट्रिऑटिझम. लेखन याचा समानार्थी शब्द आहे लिखाण म्हणजे रायटिंग. पुढचा शब्द पहा. आई, जननी, माता हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. आई म्हणजे काय? मदर. नेक्स्ट आहे लहान. त्याचा समानार्थी शब्द आहे छोटा. लहान म्हणजे स्मॉल. पुढचा शब्द पहा बरं. गरीब. त्याचा अर्थ आहे दीन. गरीब म्हणजे पुअर. आता इथे पहा बरं, दीन शब्द आपण कसा लिहिलेला आहे. इथे द ला आपण दुसरी वेलांटी दिलेली आहे. लक्षात ठेवायचं, गरीब या शब्दाचा जर आपल्याला समानार्थी शब्द लिहायचा असेल तर द ला दुसरी वेलांटी द्यायची. कारण द ला पहिली वेलांटी जेव्हा देतो तेव्हा दिन त्याचा अर्थ दिवस असा होतो. म्हणून द ला दुसरी वेलांटी द्यायची. त्याचा अर्थ होतो दीन म्हणजेच गरीब म्हणजे पुअर. पुढचा शब्द पहा. पिता म्हणजे वडील, फादर. मित्र, सखा. सखा म्हणजे फ्रेंड. शेत त्याचा समानार्थी शब्द आहे शिवार म्हणजे फार्म. साखर म्हणजे शर्करा, शुगर. बाग म्हणजे बगीचा. बागचा इंग्रजीत अर्थ काय? गार्डन. आणि समानार्थी शब्द आहे बगीचा. गोड त्याचा समानार्थी शब्द आहे मधुर. गोड म्हणजे स्वीट आणि समानार्थी शब्द आहे मधुर. आकाश. आकाश म्हणजे स्काय. त्याचा समानार्थी शब्द आहे नभ. म्हणजे आकाश म्हणजे नभ. पुढील शब्द पहा बरं. सूर्य. सूर्य म्हणजे सन. त्याचा समानार्थी शब्द आहे रवी. सूर्य म्हणजे रवी. पुढचा शब्द पहा बरं. ढग म्हणजे मेघ. ढग म्हणजे काय? क्लाउड्स. त्याचा समानार्थी शब्द आहे मेघ. पुढचा शब्द पहा. शीतल म्हणजे थंड. शीतल म्हणजे थंड, कोल्ड. गाव म्हणजे ग्राम किंवा खेडे. तर गाव म्हणजे काय? व्हिलेज. आणि समानार्थी शब्द काय आहेत? ग्राम किंवा खेडे. आता घर. घर म्हणजे हाऊस किंवा होम. आणि समानार्थी शब्द पहा. गृह, सदन असे या घराचे समानार्थी शब्द आहेत. आता पुढील शब्द पहा. सोने. सोने म्हणजे गोल्ड. त्याचे समानार्थी शब्द पहा. कनक आणि सुवर्ण. सोन्याचे समानार्थी शब्द आहेत कनक आणि सुवर्ण. पुढील शब्द पहा. पान म्हणजे पर्ण. पान म्हणजे काय? लीफ. आणि समानार्थी शब्द आहे पर्ण. पोपट म्हणजे राघू. पोपट म्हणजे काय? पॅरट. आणि समानार्थी शब्द आहे
राघू. मोर म्हणजे मयूर. मोराचा समानार्थी शब्द काय आहे? मयूर. मोर म्हणजे काय? पिकॉक. गवत. गवत म्हणजे ग्रास आणि समानार्थी शब्द आहे तृण. गवतचा समानार्थी शब्द काय आहे? तृण. आता पुढील शब्द पाहूया अजून. नव्या आणि समानार्थी शब्द आहे नवीन म्हणजे न्यू. नव्या म्हणजे न्यू आणि समानार्थी शब्द काय आहे? नवीन. पाणी. पाणीचा समानार्थी शब्द आहे जल. पाणी म्हणजे काय? वॉटर. बघतो म्हणजे पाहतो. टू सी. बघतो म्हणजे पाहतो. आग. अग्नी. आग म्हणजे काय? फायर आणि त्याचा समानार्थी शब्द आहे अग्नी. वारा. पवन. वारा म्हणजे विंड आणि त्याचा समानार्थी शब्द आहे पवन. आता मित्रांनो, आता आपण समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. काही पुस्तकातील आहेत, काही पुस्तकाच्या बाहेरीलही आपण शब्द बघितले, त्यांचे अर्थ समजून घेतले, समानार्थी शब्दांची माहिती करून घेतली. तुम्हालाही असे काही नवीन शब्द सापडतील, त्याचे तुम्ही समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न करा आणि हे सगळे शब्द तुम्हाला मराठीच्या वहीत लिहिता येतात का पहा. प्रयत्न करा तुम्ही लिहिण्याचा आणि तुम्ही पण नवीन नवीन शब्द लिहून त्याचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. तर आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद. साईराम.